काल फूल लेले फूल ते गुलाबी. दादा रेकॉर्डिंग लाईव्ह करू नका तुमच्यासाठी, लोक म्हणले मारतील. हे गजल चाललं म्हणून सांगितलंय. काल फूल लेले फूल ते गुलाबी, आज सुकलेले मी पाहिले, बोलणारे माझ्याशी प्रेमाने तेच रुसलेले पाहिले. जर का धरलाय रुसवा कधी मी, राग मिटवाया हळू कोण येईल, केले वायदे त्या मोठ्या नळ्याने, डोळे भिजलेले मी पाहिले, बोलणारे माझ्याशी प्रेमाने तेच रुसलेले पाहिले. शेवटी विचारलं तर शेवटी काय म्हणतात बघा, अंतरीचे दुःख हे माझे कैसे सांगू मी विजयानंदा. अंतरीचे दुःख हे माझे कैसे सांगू मी विजयानंदा, याच हाताने याच देहाचे. काका काय म्हणतायत, अंतरीचे दुःख माझे कैसे सांगू मी विजयानंदा, याच हाताने याच देहाचे, शरण रचलेले पाहिले, बोलणारे माझ्याशी प्रेमाने तेच रुसलेले पाहिले. वामनगड बाबांनी एक गाणं लिहिलं, विजयानंद काकांचं माझ्या वडिलांचं प्रेम भावांना माहित असेल. तो भावात आज भाऊ राहील का कुणी, तो भावाचा भार भाऊ वाहील का कुणी, तो भार वाहणारा कोटींचा तात होता, तो भार बालकांचा वाहील का कुणी, वामन समान तैसा गाईल का कुणी, तो भावात आज भाऊ राहील का कुणी. म्हणून सांगाय वामनला कर्डकांनी बघा 1990 आणि 94 सालामध्ये लिहिलेलं गाणं होतं बघा. वामनराव कडक जगामधला एकमेव असे इंजिनियर होते. आपण सगळ्या प्रकारचे इंजिनियर बघितले. वामनराव जगामध्ये एकमेव असे इंजिनियर बघा, आपण सगळ्या प्रकारचे इंजिनियर बघितले आहेत. मॅकॅनिकल इंजिनियर बरोबर बघितला का, गाडी सुधारणारा इंजिनियर, वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनियर. वामनराव कडक जगामध्ये असे एकमेव इंजिनियर होते ज्यांनी शब्द जोडले की गाणं तयार व्हायचं. इंजिनियर महाकवी वामनराव कडक. वामनराव कडकांना डॉक्टर पदवी आता मिळाली. वामनराव कडकांनी शब्द जोडले की गाणं तयार होतं. इंजिनियर महाकवी वामनराव कडक सांगतोय बघा. असंच वामनराव कडकांनी शब्द जोडले आणि एक गाणं तयार झालं. त्या गाण्याची गाडी तयार केली आणि त्या गाडीला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथल्या प्रस्थापित लोकांनी बौद्ध मांग कोळी चव्हाण लोहार सुतार वडार शिंपी केली तांबोळी घिसाळी कैकाडी वाल्मिकी मराठा कुणबी धनगर मुसलमान मराठा या 85% बहुजन समाजावरती अन्याय अत्याचार चालू ठेवले. या प्रस्थापित लोकांनी वस्त्याच्या वस्ते तांडे तांडे गावाचे गाव बर्बाद केले. हा 85% बहुजन समाज शहरावर भटकू लागला. कुठेतरी एखादं गाव दिसेल का, त्या गावाच्या एसीच्या बाहेर एखादं मोठं पिंपळाचं किंवा वडाचं झाड असेल का, तिथे 2 घटक्याचा विसावा मिळेल. लोक मेल्याच्या नंतर 2 घटक्याचा विसावा देतात. ही जिवंतपणे माणसं 2 घटक्याचा विसावा शोधत होती. वामनराव कडकांनी काय केलं बघा. उदाहरण घ्या, आपण सगळे त्यामध्ये भटकणारे माणसं आहोत. वामनराव कडकांनी तुम्हाला सर्वांना घेतलं. त्या गाडीला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या गाडीचे मालक आणि ड्रायव्हर वामनराव आहेत. तुम्हा सर्वांना वामनराव कडकांनी त्या गाडीमध्ये बसवल्या 85% बहुजन समाजाला आणि सांगितलं की आता कुठं शहरावर भटकायची गरज नाहीये. मी जिथं गाडी थांबवेल तिथं वस्ती तयार करायचं, तिथं गाव तयार करायचं, तिथं तांडा तयार करायचा. या ठिकाणी आमचे खरत बाबा आहेत. पाठीमागं बसलेले परिवार दोघं नवरा बायको आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या घराच्या बाजूला म्हणजे 1 किलोमीटर अंतरावरती राहायला आहे नंदनवन कॉलनीमध्ये. किशोर भाऊंकडे ती नेहमी जाणं येणं असतं, आमच्याकडे नेहमी असतं. या खरत बाबा ही दोघं नवरा बायको म्हणजे अशी मंडळी आहेत की जी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही घराघरात पोहोचवत आहेत. जे कॉलनीमध्ये एखादा माणूस जर मेला की तो माणूस लवकर बाहेरच्या बाजूला शेजाऱ्याला माहित होत नाही, पण हे बाबासाहेब जाऊन पेरण्याचं काम करतात. वामनराव लिहितात बघा काय म्हणतात इथल्या प्रस्थापित लोकांसाठी. आणि तुम्हाला सर्वांना वामनराव काय सांगतात बघा. आपण सर्वांनी गाणं ऐकलं असेल ते गाणं गायचा प्रयत्न करतोय. हे उजाडवाडी आली ग बाय. आमचे विजू दादा हे खरंच विद्यापीठातलं एक लय मोठी लायब्ररी आहे.
वामनदादा आली आहेत मी सांगण्याचा प्रयत्न करतोय वामनदादा गाडीचे ड्रायव्हर आहे आपण सगळे बसलेलो गाडीमध्ये गाडी समोर निघाली आणि समोर एक गाव दिसलं तुमच्या आमच्यामध्ये एक माता भगिनी उठली DR मामांच्या धम्मसंगीने आमच्या काकू आमच्या आई आहेत त्या उठल्या मामांच्या खांद्याला हात लावून म्हणाले दादा समोर एक गाव दिसतंय ना तिथं आपली वस्ती तयार करू आम्हाला लय खूप छळलंय त्या प्रस्थापित लोकांनी वस्तीची वस्ती गावाची गावं बर्बाद केली वामनदादा म्हणले आई या गाडीचा ड्रायव्हर मी आहे मालक मी आहे इथल्या प्रस्थापित लोकांनी तुम्हाला सर्वांना छळलंय ते समोर तुम्हाला गाव दिसते तुम्हाला झाड दिसते तिथं तुम्हाला 2 गाडीचा विसाव करायचा वस्ती तयार करायची गाव तयार करायचं तांडा तयार करायचं आहे पण या गाडीचा मालक मी आहे तिचे गाव तुम्हाला दिसते ते गाव कोणचं ते नाव सांगतो आणि वामनदादा सांगतात या गाडीचा मालक मी आहे जिथं गाडी थांबवेल तिथं वस्ती गाव आणि तांडा तयार करायचं आहे वामनदादा लिहितात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय हे उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी वामनदादा तुम्हाला सांगतायत उजाडवाडी समोर तुम्ही म्हणालात ना की समोर गाडी गाव आलंय ते गाव कोणतं आहे वामनदादा लिहितात उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आणि तिथं काय वस्ती करायची नाही काय तिनं लय बरबाद केलं तिथं काय वस्ती पाहिजे तिथं काय वस्ती करायची नाही